नमस्कार. भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे कांद्याच्या पातीची भाजी. कांद्याच्या पातीची भाजी तयार करण्यासाठी प्लेटमध्ये 1 वाटी भिजवलेली चण्याची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी कांद्याची पात बारीक कापून घेतलेली आहे. गॅसवरती कढई गरम झाल्यानंतर 2 चम्मच तेल घालायचं आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच जिरे घालायचे आहेत. जिरे तेलामध्ये छान तडतडल्यानंतर 5 ते 7 लसूण पाकळ्या बारीक कापून घातलेल्या आहेत. लसूण पाकळ्यांचा हलका रंग बदलू द्यायचा आहे. त्यानंतर मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घातलेला आहे. कांदा मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा तेलामध्ये मऊ झालेला आहे. आता आपल्याला बारीक कापलेली हिरवी मिरची आणि त्याचबरोबर टमाटर घालायचं आहे. मिरची आणि टमाटर कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे. टमाटर मऊ झालेला आहे. आता आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. हळद घालायची आहे, तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. काही सेकंद शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चण्याची डाळ आणि कांद्याची पात घालायची आहे. मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. मसाल्यांमध्ये मिक्स केल्यानंतर 1 ते 2 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. कढईवरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे आणि मधून मिक्स करत जायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि चण्याची डाळ चांगल्या प्रकारे शिजलेली आहे का हे चेक करायचं आहे. तर अशा पद्धतीने ही कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे. चवीला अप्रतिम अशी ही भाजी तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.